चांद्यापासून वांद्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पहा. सर्वांचे आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत. चांद्यापासून वांद्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ. जो व्हिडिओ घेऊन आला आहे आपल्या सर्वांच्या मनातील सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे उत्तर. जो यक्ष प्रश्न सध्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात उपस्थित झाला आहे. जो यक्ष प्रश्न सध्या तुमच्या, माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात सुद्धा उपस्थित झाला. चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव सुद्धा विचारता झालाय की अखेर 31 तारखेपर्यंत काही देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा दर हा होऊ शकतो 5,500 पार. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊयात की अखेर 31 मार्चपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा 5,500 होणार अथवा नाही. तर आपल्या सर्वांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जिथं आवडला तिथं लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करायचे म्हणजे प्रतिकडे आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांच्या मनातील हा सध्याचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की 31 तारखेपर्यंत काही देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा दर हा होऊ शकतो 5,500 पार. चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे उत्तर हे जाणून घेऊयात की अखेर 31 तारखेपर्यंत सोयाबीनचा दर हा 5,500 होणार अथवा नाही. तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आहे ती दर पातळी सध्याच्या कंडिशनला आहे 5,000 ते 5,300 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी ही निश्चित होत आहे ती निश्चित होत आहे अमेरिका, इराण, इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे. अमेरिका, इराण, इस्रायल यांच्यात जो संघर्ष सुरू आहे याच्यामुळे काय झाले की कच्च्या तेलाचे भाव हे भडकले आहेत. कच्च्या तेलाचे जे भाव भडकले आहेत त्याच्यामुळे आपोआप खाद्यतेलाचे भाव सुद्धा वाढले आहेत. खाद्यतेलाचे दर वाढल्यामुळे झाले कसं की या ठिकाणी देशात सोयाबीनच्या दराला आधार मिळतोय. आपण जर बघितलं तर याच्यामुळे सोयाबीनच्या दरात 200 ते 300 तेजी 15 दिवसापूर्वी आपण सर्वांनी बघितली. पण आपण सर्वांनी जर बघितलं तर मागच्या 15 दिवसात मात्र सोयाबीनचा बाजारभाव हा जिथल्या तिथं दिसतो. याच्या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण की कच्च्या तेलाचे दर हे स्थिर आहेत. जर 31 तारखेपर्यंत सोयाबीनच्या दराला 5,500 या ठिकाणी क्रॉस करायचा असेल तर कच्च्या तेलाचा जो दर आहे तो $120 प्रति बॅरेलपर्यंत पोहोचायला पाहिजे. मग 31 तारखेपर्यंत कच्च्या तेलाचा जो दर आहे तो $120 प्रति बॅरेलपर्यंत पोहोचेल का? तर मी तुम्हाला सांगतो असं काही होणार नाही, कारण हे जागतिक बाजारात कुणालाही परवडण्यासारखं नाही. याच्यामुळे कच्च्या तेलाचा जो दर आहे तो इथून 31 तारखेपर्यंत $90 ते $110 प्रति बॅरेलच्या दरम्यान राहील. कच्च्या तेलाचा दर $120 प्रति बॅरेलच्या दरम्यान पोहोचताना अजिबात दिसत नसल्यामुळे 31 मार्चपर्यंत सोयाबीनचा दर सुद्धा 5,500 होईल याची शक्यता थोडीशी धुसर दिसत आहे. पण एवढं मात्र खरं आहे की सोयाबीनचे जो भविष्याचे दिवस आहेत ते मात्र उज्ज्वल येतं. त्याच्यामुळे आपण घाईगडबडीत सध्या सोयाबीन विक्री केली नाही तरी चालते. पण ज्यांना वाटते की मला भविष्याची घेणं नाही त्याने 5,300 5,400 दरा 50% सोयाबीन विकावं आणि 50% सोयाबीन तेजीसाठी रोखून ठेवलं तरी आपल्या या ठिकाणी फायदा हा होऊ शकतो. भविष्यात देशात सोयाबीनचा दर हा कशा पद्धतीने राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायचे म्हणजे प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो. सर्वांचे खूप खूप आभार.